नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विडणी ग्रामपंचायतच्या 9 जागांची पोटनिवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतवरती एखादी राजे गटाची सत्तेला विरोधी भारतीय जनता पक्षाने चांगला सुरुंग लावलेला आहे. 17 सदस्य संख्या असलेल्या विडणी ग्रामपंचायत मधील 9 जागा गेल्या वर्षभरापूर्वी अपात्र केल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून त्यांना अपात्र ठरवल्यानंतर या जागांची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान झाले आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर झाला. 9 जागांपैकी सुरुवातीला 2 जागा या राजेगट शिवसेनेच्या बिनविरोध झाल्या होत्या. नंतर 7 जागांची निवडणूक झाली आणि यामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागली होती ती श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, त्याचबरोबर डॉक्टर उत्तमराव शेंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण 9 सदस्य हे राजेगट शिवसेनेचे होते आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकनिर्वाचित सरपंच सागर भैया अभंग यांनी ताकद पणाला लावून यामधील तब्बल 4 जागा स्वतःकडे खेचण्यात यश मिळवलेले आहे. या निवडणुकीमध्ये दोनही गटाचे दिग्गज नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आणि शिवसेना राजे गटाचे दिग्गज नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विडणीमध्ये सांगता सभेसाठी आले होते. वास्तविक ग्रामपंचायतला आपण जर पाहिलं तर दिग्गज नेते कधीही प्रचाराला येत नाहीत. मात्र विडणीतील या पोटनिवडणुकीला हे 2 दिग्गज नेते आले होते. यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. आता गेल्या 30-35 वर्षांपासून एखादी सत्ता असलेल्या विडणीमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे 17 पैकी तब्बल 9 सदस्य या ठिकाणी आता झालेले आहेत. अर्थात त्यांनी आता बहुमत मिळवलेले आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या गावातील राजकीय संघर्ष आणखीन तीव्र बनणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. 3.5 वर्षापूर्वी निवडणूक झालेल्या विडणी गावामध्ये थेट सरपंचपदी सागर अभंग हे भारतीय जनता पक्षाचे जेमतेम अगदी थोड्या मताने निवडून आले होते. तिरंगी सामना झालेल्या या ठिकाणी बंडखोर राजगटाच्या उमेदवारांनी 3 अंकी मतदान घेऊन या विजयाला हातभार लावला होता. त्यावेळेस 17 जागांपैकी सागर अभंग यांचे केवळ 4 सदस्य या ठिकाणी निवडून आले होते, तर विरोधी राजेगट शिवसेनेचे त्यावेळेस 13 सदस्य निवडून आले होते. कालांतराने एका सदस्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून ही संख्या 5 वर गेली आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये 9 पैकी 4 जागा या ठिकाणी जिंकून सागर अभंग यांनी आता तब्बल 17 पैकी 9 जागा आता सागर अभंग यांच्या आहेत. यामधल्या 1 जागा काही दिवसानंतर अजूनही रिक्त होणार आहे. जे अध्यक्ष सचिन अभंग आहेत यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते त्यामध्ये विजयी झाले. त्यामुळे आता आणखीन 1 जागा रिक्त होणार आहे. आता सध्या जर पक्षीय बलाबल बघितले तर 9 विरुद्ध 8, 9 जागा या भारतीय जनता पक्षाच्या आणि 8 जागा या राजे गटाच्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत. यामधली 1 जागा काही दिवसानंतर रिक्त होणार आहे. आता उर्वरित अजूनही 15 ते 16 महिने आहेत. आता या 16 महिन्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही गट कशा प्रकारे या ठिकाणी बांधणी करतायत यावरती पुढची निवडणूक आगामी निवडणूक डिपेंड राहणार आहे. विडणी गाव हे संपूर्ण तालुक्यात मोठं गाव आहे. 9000 मतदान असलेल्या विडणी गावामध्ये प्रामुख्याने माळी समाज मोठ्या संख्येने आहे. आता या मागच्या कालावधीमध्ये टोकाचे वाद होत नव्हते. मात्र आपण पाहिलं की ग्रामपंचायतच्या निवडणुकी दिवशी डॉक्टर उत्तम शेंडे त्याचबरोबर लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. त्याबाबतच्या ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रारही दाखल झालेल्या आहेत. एकंदरीतच जर विचार केला तर गेल्या अनेक वर्षांची एखादी सत्ता असलेल्या विडणी गावामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत चाललेली आहे आणि आगामी 1.5-2 वर्षांनी होणारी लोकनिर्वाचित सरपंच ची निवडणूक असेल यामध्ये
कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. एकंदरीतच मागच्या 3 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही या ठिकाणी अतिशय तुल्यबळ लढत पाहायला मिळाली होती. जिल्हा परिषदच्या राजे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला या ठिकाणी आघाडी मिळाली, मात्र पंचायत समितीच्या राजे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला या ठिकाणी 150 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे आता आगामी काळामध्ये विडणीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत असतानाच राजेगट शिवसेनेला मात्र आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून आता आगामी काळामध्ये डॉक्टर बाळासाहेब शेंडे, डॉक्टर उत्तमराव शेंडे कशा प्रकारे या ठिकाणी आत्मचिंतन करून पुन्हा एकदा नव्याने बांधणी करणार याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, विडणी गावामध्ये आगामी काळामध्ये कोणाचं वर्चस्व राहील, कशा प्रकारे या ठिकाणी मोर्चेबांधणी होईल आणि आगामी राजकारणामध्ये काय रणनीती अवलंबली जाईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.